नमस्कार मंडळी. नवीन वर्षात येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. सर्वप्रथम तुम्हाला व तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या आणि मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा मकर संक्रांत सण असतो आणि त्या दिवशीपासून सूर्य उत्तरायण सुरू होतो. म्हणजेच या दिवसापासून दिवस मोठा आणि रात्र ही लहान होत असते. तर असा हा सण हा प्रमुख सणांपैकी एक सण मानला जातो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2026ची जी मकर संक्रांत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये संक्रांत कोणत्या वाहनावर कोणता रंग घालून आली आहे, मग या दिवशी शुभ रंग कोणता, आपण कोणता रंग वर्ज्य करायचा आणि या काळात कोणती कामे वर्ज्य केली आहेत हे देखील पाहणार आहोत. संक्रांतीचा पुण्यकाळ, फळ, वाहन, वस्त्र, शस्त्र आणि या काळात दान करावयाची काय काय दान करायचं याची संपूर्ण जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता यंदाच्या वर्षी जी मकर संक्रांत आलेली आहे ती बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी ही मकर संक्रांत आलेली आहे. आता या सणाचं एक वैशिष्ट्य जर झालं तर तुम्हाला समजू शकेल की मकर संक्रांत ही नेहमी 14 जानेवारीला येत असते. आता हा जो सण आहे तो 3 दिवसाचा असतो. म्हणजे आदल्या दिवशी भोगी, दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी असते ती किक्रात. तर यावर्षी म्हणजे 2026ला बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 म्हणजेच शके 1947 पौष कृष्ण 11 रोजी दुपारी 3:06 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करत आहे. त्यामुळं या दिवशी ही मकर संक्रांत साजरी होणार आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:06 पासून सूर्यास्तापर्यंत आहे. आता आपण पाहूया यावर्षी संक्रांत ही कशावर आलेली आहे, कोणता रंग आणि कोणते वस्त्र परिधान केलेलं आहे. आता अशी मान्यता आहे की या दिवशी संक्रांतीने जे काही परिधान केलेलं असतं म्हणजे रंग, वस्तू, शस्त्र ते आपण या दिवशी वर्ज्य करायचं असतं. सूर्याचे मकर राशीत संक्रमण बालव कर्णावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. तिने पिवळे वस्त्र परिधान केलेलं आहे. हातामध्ये गदा हे शस्त्र तिनं घेतलं आहे. ही वयाने कुमारी असून केशराचा टिळा लावला आहे. वासासाठी जाईचं फूल घेतलं असून पायस भक्षण करीत आहे. जातीने सर्प असून भूषणार्थ मोती धारण केला आहे. आता वार नाव व नक्षत्र नाव हे मंदाकिनी आहे. सामुदाय मुहूर्त 30 आहे आणि ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. आता संक्रांतीचं फळ जे आहे ते ज्या वस्तू संक्रांतीने परिधान केलेल्या आहेत त्या महाग आहेत आणि जेथून ती आली आहे तेथील जनता ही सुखी आहे. संक्रांतीच्या दिवशी दानाला आणि धार्मिक अनुष्ठान यांना अत्यंत महत्त्व असतं. या पर्वकालात केलेल्या दानाला 100 पटीने आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं. तर या पर्वकाळात आपण दान करावयाच्या ज्या वस्तू आहेत त्या म्हणजे नवीन भांडे, गाईला घास, अन्न, तीळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. तसंच या दिवशी स्नानाला देखील महत्त्व आहे. तीर्थक्षेत्री तुम्ही स्नान केल्यानं या दिवशी तुम्हाला पुण्य लागतं. आता या दिवशी वर्ज्य कामे कोणती तर दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष गवत कापणे आणि दुसऱ्या दिवशी करी असतो. तर तुम्ही यावर्षीची ही मकर संक्रांत तुम्हाला शुभदायी जावो हीच प्रार्थना. धन्यवाद.